रतन टाटा पाय जमिनीवर असलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास कसा होता? टाटा सन्याचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. टाटा हे फक्त नाव नाही, तर तो विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द आहे. टाटांच्या घराण्यातील प्रत्येकाने तो सार्थ करूनही दाखवला आहे. याच टाटा समूहातील आणखीन एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा. भारतीय उद्योग विश्वासाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासासाठीच नव्हे, तर सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते, ज्यांच्या पुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं. अशा काही मोजक्या व्यक्तिमत्वापैकी ते एक होते. इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा 1992 मध्ये एक अनोखा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानामध्ये असा कोणता प्रवासी होता ज्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला. या प्रश्नावर उत्तर देताना सर्वात जास्त समोर आलेलं नाव म्हणजे रतन टाटा. अनेकांनी हेच उत्तर का दिलं यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून समोर आलं की रतन टाटा हे एकमेव VIP किंवा अतिमहत्वाची व्यक्ती होते, ज्यांचा आजूबाजूला सुरक्षा रक्षक किंवा पर्सनल स्टाफचा गराडा नसायचा. त्यांची बॅग फाईल उचलण्यासाठी देखील कोणी सहाय्यक नसायचा. विमानानं उडान घेतलं की शांतपणे ते आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यांना एक सवय होती, खूप कमी साखर असलेली ब्लॅक कॉफी मागायचे. मात्र आपल्या आवडीची कॉफी न मिळाल्यावर ते कधीही फ्लाईट अटेंडंट, हवाई सुंदरी किंवा विमानातील स्टाफला रागावले नव्हते. रतन टाटा यांच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी टाटा समूहावर एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द टाटाज हाऊस, अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन. या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी लिहिलं आहे की रतन टाटा ज्यावेळेस टाटा सन्याचे चेअरमन झाले, तेव्हा ते JRD टाटांच्या खोलीत बसले नाहीत. त्यांनी स्वतःसाठी एक साधी आणि छोटीशी खोली तयार करून घेतली. तेच त्यांचं कार्यालय होतं. रतन टाटा जेव्हा एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याशी बोलत असायचे, त्याच वेळेत जर एखादा वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आला तर ते वरिष्ठ अधिकाऱ्याला वाट पाहायला सांगत असत. कनिष्ठ अधिकाऱ्याला जायला सांगून वरिष्ठांची भेट घेतली असं ते कधीच करत नसत. त्यांच्याकडे 2 जर्मन शेफर्ड कुत्रे होते. एकाचं नाव टिटो आणि दुसऱ्याचं टँगो. हे दोन्ही कुत्रे त्यांचे फार लाडके होते. त्यांचं या कुत्र्यांवर इतकं प्रेम होतं की जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात म्हणजे बॉम्बे हाऊसमध्ये पोहोचायचे, तेव्हा रस्त्यावरील कुत्रे त्यांच्या भोवती गोळा होत असत आणि त्यांच्याबरोबर लिफ्टपर्यंत जात असत. हे कुत्रे अनेकदा बॉम्बे हाऊसच्या लॉबीमध्ये फिरताना दिसायचे. गमतीची गोष्ट म्हणजे माणसांना मात्र तिथे तेव्हाच परवानगी मिळायची जर ते टाटाचे कर्मचारी असतील किंवा त्यांनी भेटण्यासाठी वेळ घेतली असेल. कुत्र्याचं आजारपण रतन टाटा यांचे माजी सहाय्यक वेंकटरमण यांना त्यांच्या बॉस बरोबरच्या संबंधाबद्दल जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा त्यांचं उत्तर होतं, मिस्टर टाटा यांना जवळून फार थोडे लोक जाणतात. 2च जण आहेत जे त्यांच्या खूपच जवळचे आहेत. ते म्हणजे टिटो आणि टँगो. हे त्यांचे लाडके जर्मन शेफर्ड कुत्रे. त्यांच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्या जवळपास देखील कोणी जाऊ शकत नाही. प्रसिद्ध व्यावसायिक आणि लेखक सुहेल सेठ या संदर्भात एक किस्सा सांगतात. 6 फेब्रुवारी 2018 ला ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स बकिंगहॅम पॅलेसमध्ये रतन टाटा यांना समाजसेवेसाठी रॉकफेलर फाउंडेशनचा लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार प्रदान करणार होते. मात्र या पुरस्कार समारंभाच्या काही तास आधीच रतन टाटा यांनी आयोजकांना सांगितलं की ते या समारंभाला हजर राहू शकणार नाहीत, कारण टिटो हा त्यांचा कुत्रा अचानक आजारी पडला आहे. चार्ल्स यांना जेव्हा ही माहिती देण्यात आली तेव्हा ते म्हणाले होते, हीच खरी माणसाची ओळख आहे. एकटे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे रतन टाटा. JRD टाटाप्रमाणेच रतन टाटा देखील काटेकोर शिस्तीसाठी ओळखले जात. ते बरोबर 6:30 वाजता कार्यालयातून बाहेर पडत. जर कार्यालयातील कामासाठी त्यांना कोणी घरी संपर्क केला तर ते अनेकदा चिडायचे. घरी ते एकांतात फाईल आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करायचे, वाचन करायचे. जर ते मुंबईत असले तर वीकेंड त्यांच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर घालवायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या कुत्र्याव्यतिरिक्त इतर कोणीही नसायचं. त्यांना फिरण्याची आवड नव्हती आणि त्यांना भाषण द्यायला आवडत होतं.
बडेजाव दाखवणं किंवा दिखाऊपणाचा त्यांना राग यायचा. लहानपणी जेव्हा त्यांना शाळेत रोल्स रॉईस मधून सोडलं जात असे तेव्हा ते अवघडून जायचे. रतन टाटा यांना जवळून ओळखणाऱ्याचं म्हणणं आहे की जिद्द हे रतन टाटा यांच्या कुटुंबाचा स्वभाव वैशिष्ट्य होतं. जे.आर.डी. टाटा आणि त्यांचे वडील नेव्हल टाटा यांच्याकडून रतन टाटांकडे हा गुण आला होता. सुहेल सेठ सांगतात की तुम्ही त्यांच्या डोक्याला बंदूक लावली तरी ते हेच म्हणतील की मला गोळी घाला, पण मी माझा मार्ग सोडणार नाही. बॉम्बे डायगनचे प्रमुख नसली वाडिया हे रतन टाटा यांचे जुने मित्र. ते रतन टाटांबद्दल सांगतात, रतन टाटा याचं व्यक्तिमत्व खूप गुंतागुंतीचं आहे. त्यांना पूर्णपणे कोणी जाणलं असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रचंड खोली आहे. आमचे चांगले संबंध असून देखील माझ्यात आणि रतनमध्ये कधीही वैयक्तिक स्वरूपाचे संबंध नव्हते. ते एकदम एकाकी आहेत. कुमी कपूर यांनी ऑन इंटिमेट हिस्ट्री ऑफ पारसीज हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्या लिहितात, रतन यांनी स्वतः मला सांगितलं होतं की ते त्यांच्या खाजगीपणाला खूप महत्त्व देतात. ते म्हणायचे की कदाचित मी खूप मिळून मिसळून राहणारी व्यक्ती नाही, मात्र मी समाजापासून फटकून राहणारा देखील नाही. आजी नवाजबाई टाटांकडून रतन टाटांचं संगोपन. रतन टाटा यांच्या तरुणपणीचे त्यांचे एक मित्र सांगतात की टाटा समूहातील आपल्या सुरुवातीच्या काळात रतन यांना त्यांच्या आडनावाचं ओझं वाटायचं. अमेरिकेत शिक्षण घेत असताना ते निर्धास्त असायचे, कारण त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नसायची. रतन टाटा यांनी कुमी कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली होती. त्यांनी सांगितलं होतं, त्या काळी परदेशात शिकण्यासाठी रिझर्व्ह बँक फारच थोडं परकीय चलन वापरण्याची परवानगी द्यायचं. माझ्या वडिलांना कायदा मोडलेला अजिबात चालत नसे, त्यामुळे ते माझ्यासाठी ब्लॅकमधून डॉलर विकत घ्यायचे नाही. त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की महिना संपेपर्यंत माझ्याकडील पैसे संपून जायचे. त्यामुळे कधीकधी मला माझ्या मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागत. अनेकदा तर मी काही जादा पैसे कमवण्यासाठी भांडी देखील घासली. रतन टाटा फक्त 10 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. रतन टाटा 18 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी सिमोन दुनोयर या एका स्वीम महिलेशी लग्न केलं, तर घटस्फोटानंतर त्यांच्या आईनं सर जमशेदजी जीजीभाई यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे रतन टाटांचं संगोपन त्यांची आजी लेडी नवाजबाई टाटा यांनी केलं. रतन टाटा अमेरिकेत 7 वर्ष होते. तेथे कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांना लॉस एंजेलिसमध्ये चांगली नोकरी मिळाली होती. एक छान घर होतं. मात्र त्यांची आजी आणि जे.आर.डी. यांच्या इच्छेमुळे त्यांना भारतात परतावं लागलं. त्यामुळेच त्यांना आपल्या अमेरिकन गर्लफ्रेंडसोबतचे नातेसंबंध पुढे नेता आले नाहीत आणि रतन टाटा जन्मभर अविवाहित राहिले. जमशेदपूरमध्ये सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे गणवेश घालून करिअरची सुरुवात 1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, रतन टाटा जमशेदपूरमध्ये 6 वर्ष होते. तेथे त्यांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवरील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अप्रेंटिसशिप पूर्ण केली होती. यानंतर त्यांना प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. नंतर ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या एस.के. नानावटी यांचे विशेष सहाय्यक झाले. रतन टाटा यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली आणि जे.आर.डी. टाटांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतलं. यानंतर त्यांनी 1 वर्ष ऑस्ट्रेलियात काम केलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्को या कंपन्या रुळावर आणण्याची जबाबदारी जे.आर.डी.नी रतन टाटांना दिली. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षांमध्ये नेल्कोचा कायापालट झाला. कधीकाळी आर्थिक अडचणीत असलेल्या नेल्कोनं नफा कमवण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये जे.आर.डी. रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचं प्रमुख केलं. त्यावेळेस कंपनीची उलाढाल फक्त 60 लाख रुपयांची होती. मात्र या जबाबदारी महत्त्व यासाठी होतं कारण जे.आर.डी. स्वतः त्या कंपनीचं कामकाज पाहायचे. अतिशय साधी जीवनशैली त्या काळातील बिझनेस पत्रकार आणि रतन टाटांचे मित्र यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना ते खूप मिळून मिसळून राहणारे, कोणताही बडेजाव नसलेले, सभ्य आणि आकर्षून घेणारे व्यक्ती होते असं सांगतात. त्यांना कोणीही भेटू शकायचं, ते स्वतःच त्यांचा फोन घ्यायचे. कुमी कपूर लिहितात, बहुतांश भारतीय अब्जाधीशांच्या तुलनेत रतन यांची जीवनशैली अतिशय संयमित आणि साधी होती. त्यांच्या एका बिझनेस सल्लागारानं मला सांगितलं होतं की रतन टाटांकडे सचिव किंवा
सहाय्यकाची गर्दी नव्हती. ही गोष्ट पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं. एकदा मी त्यांच्या घरी बेल वाजवली तर एका छोट्या मुलानं दरवाजा उघडला. तेथे नोकर चाकरांचा थाट किंवा बडेजाव नव्हता. कुलाब्यातील समुद्राच्या दिशेने असलेलं त्यांचं घर त्याचा अभिताजपणा आणि जीवनविषयक दृष्टिकोन दाखवतो. जे.आर.डी. यांनी निवडला त्यांचा वारसदार. जे.आर.डी. 75 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल खूप अंदाज बांधले होते. टाटांचे चरित्रकार एम. लाल लिहितात की नानी पालखीवाला, रुसी मोदी, शाहरुख साबवाला आणि एच.एन. सेठाना यापैकी कोणाला तरी स्वतःच्या उत्तराधिकारी करण्याबद्दल जे.आर.डी. विचार करत होते. स्वतः रतन टाटा यांना वाटत होतं की पालखीवाला आणि रुसी मोदी हे दोघे या पदासाठीचे दोन प्रमुख दावेदार असतील. 1991 मध्ये वयाच्या 86व्या वर्षी जे.आर.डी. टाटांनी टाटा समूहाचं चेअरमन पद सोडलं. त्यावेळेस त्यांनी रतन टाटा यांची निवड केली, जे ही जबाबदारी सांभाळण्याची योग्यता असलेले एकमात्र टाटा राहिले होते. जे.आर.डी. टाटांना वाटत होतं की रतन टाटांच्या जमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं आडनाव टाटा होतं. टाटांचे मित्र नसले वाडिया आणि त्यांचे सहाय्यक शाहरुख साबवाला यांनी देखील रतन टाटा यांचं नावाला पाठिंबा दिला होता. रतन टाटा 25 मार्च 1991 ला टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यावेळेस त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे शेठ, ऋषी मोदी आणि अजित केरकर या टाटा समूहातील 3 दिग्गजांचा प्रभाव कमी करणं. कारण हे तिघेही टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये मुख्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय काम करत आले होते. रतन टाटांच्या वडिलांनी त्यांना सावध सुद्धा केलं की टाटा समूहाच्या प्रत्येक कंपनीत एक मुघल सम्राट आहे. टेटली, कोरस आणि जॅग्वार या कंपन्यांचं अधिग्रहण. सुरुवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र 2000 मध्ये त्यांनी टाटापेक्षा दुपटीनं मोठ्या असलेल्या टेटली या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. आज टाटा समूहाची ग्लोबल बेव्हरेज जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी कोरस ही युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली. टीकाकारांनी या अधिग्रहणाच्या व्यवहारकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र टाटा समूहाने ही कंपनी विकत घेऊन एक प्रकारे त्यांची सक्षमता सिद्ध केली होती. 2009 मध्ये दिल्ली ऑटो एक्सपो मध्ये त्यांनी पीपल्स कार म्हणून लोकांसमोर आलेल्या नॅनोचं अनावरण केलं. त्यावेळेस त्या कारची किंमत 1 लाख रुपये होती. नॅनोच्या आधी 1998 मध्ये टाटा मोटर्सनं इंडिका ही कार बाजारात लॉन्च केली होती. रतन टाटा असण्याचा अर्थ फोटो स्रोत गेटी इमेज. टाटाने जागतिक स्तरावरील देखील मोठा ठसा उमटला आहे. टाटा समूह जॅग्वार आणि लँड रोव्हर सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या कारचं उत्पादन करतो. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे. हे सर्व उभं करण्यामागील रतन टाटांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. भारतीय संस्कृतीत परोपकार, निस्वार्थपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी, नम्रपणा या मूल्यांना प्रचंड महत्त्व आहे. यशाच्या शिखरावर असताना आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या प्रमुखपदी असूनही रतन टाटा नावाच्या एका अद्भुत माणसाच्या अंगी या सर्व गुणांचं प्रकटीकरण झालेलं होतं. म्हणूनच उद्योग विश्वातील यांच्या योगदानाबरोबरच एक उत्तम माणूस म्हणून त्यांनी समाजात दिलेले योगदान भारतीय समाज कधीच विसरू शकणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.